नागपुरात छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आज ओबीसी संघटनांचा मेळावा। दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे मेळाव्यात उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडमधल्या माजलगाव मंजरनथ या ठिकाणी दुपारी 1 वाजता सभा, तर हैदराबाद गॅझेटचा काढलेला जीआर रद्द करण्याची हाकेंची मागणी। बीडमध्ये धनगर समाजाचा आज मोर्चा। धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी, तर हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर बंजारा कोळी समाज सुद्धा एसटीतून आरक्षणासाठी आक्रमक। पुण्यामध्ये आज कृषी महाविद्यालयासमोर बंजारा समाजाचं आंदोलन, तर नांदेडच्या किनवटमध्ये सुद्धा मोर्चा निघणार। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी हे मोर्चे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे संजय लाखे पाटील आणि शिवानंद भानुसे गोलमेज परिषद भरवणार। एका महिन्यात मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याची संजय लाखे आणि शिवानंद भानुसे यांची मागणी। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे व्हॉट्सअप बंद, तर सरकारविरोधी भूमिका घेतल्यामुळे व्हॉट्सअप बंद केल्याचा ओमराजे निंबाळकरांचा आरोप। मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहामध्ये आज बांबू परिषदेचं आयोजन, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार। रत्नागिरीच्या हातखांबा या गावामध्ये कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची 6 गाड्यांना धडक। उद्योगमंत्री उदय सामंतांची हातखांबा गावातील अपघातस्थळी भेट। अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची या ठिकाणी माहिती। पुण्यातील महिलांसाठी आता आरोग्य शिबिर, तर पालिकेचा आरोग्य विभाग राबवणार हे शिबिर। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत मोफत आरोग्य तपासणी। ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका। काही जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे। जालना जिल्ह्यामध्ये 94,000 हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका। प्राथमिक अहवालातून ही बाब समोर। जालना शहरासह ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी या परिसरात पाण्याची टाकी कोसळली। जीर्ण झालेली ही पाण्याची टाकी अचानक कोसळली। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। पुराच्या पाण्यातनं वाट काढत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सेवा। बुलढाण्याच्या नांदुरा या तालुक्यातल्या औधा बुद्रुक गावातली घटना, तर ग्रामस्थांच्या मदतीनं पुरातनं वाट काढत गावात आरोग्य सेवा दिली। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातल्या कदेर परिसरामध्ये पाऊस, तर सखल भागात पाणी साचलंय। शेती पिकांचंही मोठं नुकसान। तर धुळे जिल्ह्यामध्ये कपाशीसह सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड, मात्र सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। उत्पादनामध्ये यामुळे घट होणार असल्याची शक्यता। शेतकरी अडचणीत। पुण्यामध्ये एका कॅब चालकाकडून मुलीचा विनयभंग। सीट बेल्ट बांधून देण्याच्या बहाण्यानं अश्लील चाळे। मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नागपुरातील शासकीय रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात बाथरूमचे घाण पाणी शिरलं। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही वॉर्डचं नूतनीकरण सुरू। संथ गतीनं काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी रुग्णसेवा बाधित। नागपुरात घरोघरी ताप आणि सर्दीचे रुग्ण, तर नागपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांची 4 पटींनी वाढ। तर वातावरण बदल आणि सततच्या पावसामुळे व्हायरल आजारांचा विळखा। नाशिकमधील आसलगाव रेल्वे स्टेशन परिसरात एकतर्फी प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलावर हल्ला। अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांकडून कोयत्यानं हल्ला। गुन्हाही दाखल, 3घांना अटक, तर जखमी मुलावर सध्या उपचार सुरू। राज्यातील ॲलोपॅथी डॉक्टर आज संपावर। आधुनिक औषधशास्त्र पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्स पास केलेल्या होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याचे निर्देश। डॉक्टरांचा विरोध असल्यामुळे शासनानं निर्णय मागे घेण्याची